तर मी वॉर्डमध्ये एक डायबेटिक रेटिनोपॅथीचा पेशंट बघितलेला आणि त्या पेशंटमध्ये आपण एक ड्रग यूज करत होतो. अँटीफीजीएफ क्लाससाठी ड्रग आहे. आणि समजा हे डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय, म्हणजे डायबिटीजचं कॉम्प्लिकेशन म्हणा किंवा लॉंग टर्म डायबिटीज असल्यात त्यामुळे डोळ्याचा आपला रेटिना डॅमेज होतो. तर त्या पेशंटमध्ये आपण हे ड्रग्स यूज करतो अँटीफीजीएफ. तर ह्याच्यात वेगवेगळे ड्रग्ज आहेत, समजा 3. अँटीफीजीएफ म्हणजे अँटी वॅस्क्युलर एंडोथिलियल ग्रोथ फॅक्टर. तर हे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे समजा एक प्रकारे त्या डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी. तर ह्याच्यात आपण 3 ड्रग्ज यूज करू शकतो. जे पहिलं जे ड्रग आहे आणि ते ॲव्हॅस्टिन आहे. ते ॲव्हॅस्टिन किती येते, 10 ते 15 हजारला एक इंजेक्शन येते. ते विट्रिल द्यावं लागतं इंजेक्शन. ॲव्हॅस्टिन 10 ते 15 हजाराला येते आणि त्याच्यात जे कंटेंट आहे ॲक्टिव्ह ते बेवाक्युझुमॅब आहे. दुसरं ड्रग आहे ते रॅझुमॅब आहे. त्याचं जे ॲक्टिव्ह कंटेंट आहे ते रॅनेबिझुमॅब आहे आणि हे 20 ते 25 हजाराला येते. आणि तिसरं आहे जे की ॲडव्हान्स केसेसमध्ये देतो, त्याचं ब्रँड नेम आयली आहे आणि त्याचा जो कंटेंट आहे ना तो ॲप्लिबरसेप्ट आहे. पण हे ड्रग सगळ्यात महाग आहे. हे किती आहे, 60 ते 65 हजाराला आहे. ते अँटीफी जे फक्त आपण डायबेटिक रेटिनोपॅथीमध्येच यूज करू शकतो का, नाही. ते अजून कशात यूज करू शकतो, ते CVROमध्ये पण यूज करतो आपण. सेंट्रल वेन रेटिनल CVRO सेंट्रल CRVO सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लुजनमध्ये पण यूज करतो. आणि बऱ्याचशा कॅन्सरमध्ये पण हे ड्रग्स यूज केले जातात. ॲज अ मेडिकल म्हणून आपल्याला माहीत पाहिजे. आणि हे मोस्ट कॉमनली यूज केल्या जातात डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये.